हाय नमस्कार. आज आपल्याला फ्रीज डीप क्लीनिंग बघायचं आहे. पहिल्यांदा बटन मी स्विच ऑफ केला आहे आणि प्लग काढलेलं आहे. आता मी आतलं सगळं काढून घेतलं आहे. सामान, अन्न किंवा दुसरं काही ठेवलेलं असतं ते काढून घ्यायचं आहे. बघा किती घाण पडलेलं आहे. वरच्यावर आपण दर महिन्यांनी साफ करायला हवे. हे पहा मॅटवर किती अन्नपदार्थ पडलेला आहे. सगळं आता आपण साफ करूया. मॅट दर 15 महिन्यांनी साफ करून घ्यायला पाहिजे. फ्रीजमधलं सगळं काढलेलं आहे आणि आता आपण एक एक पार्ट त्याचे स्लाइड्स काढून वॉशिंगला घेऊया. इथे मी मॅट आहे माझ्याकडे घरीच होती, त्याचे तुकडे कापून फ्रीजमध्ये टाकले आहे. तुम्ही फ्रीज मॅट वेगळ्या भेटतात त्याही टाकू शकतात. कधी कधी त्याची साईज छोटी असते त्याबरोबर होत नाही. हे आपण साईजप्रमाणे कापून ठेवू शकतो. सगळे मी काढून घेतले आहे. नंतर आपण एक कोरडं फडकं घेऊया सुके. त्याने जे आपल्याला साफ करायचे सुके अन्न ते वगैरे पडलेलं असतं ते काढून घेऊया. आता इथे मी एक सोल्युशन बनवते आहे साफ करण्यासाठी. अर्धा लिटर पाणी घेतले आहे. खायचा सोडा 1 टेबलस्पून घ्यायचा आहे. व्हिनेगर 1 टेबलस्पून घ्यायचा आहे आणि लिक्विड डिशवॉश अंदाजे टाकायचा आहे आणि लिंबाचा रस टाकायचा आहे. अर्धा लिटर पाणी घेतले आहे. खायचा सोडा 1 टेबलस्पून घ्यायचा आहे. व्हिनेगर 1 टेबलस्पून घ्यायचा आहे आणि लिक्विड डिशवॉश अंदाजे टाकायचा आहे आणि लिंबाचा रस टाकायचा आहे. तुम्ही म्हणाल लिंबाचा रस कशाला? पण लिंबाचा रसने चांगला वास येतो. फ्रीजमध्ये तो वास असतो तो निघून जातो. त्याच्यामुळे लिंबाचा रस टाकला तर चांगला आहे. अशा प्रकारे सोल्युशन बनवलं गेलं आहे. बनवल्यानंतर रिकाम्या फ्रीजमध्ये स्प्रे करायचं आहे. सगळीकडे कानाकोपऱ्यात स्प्रे करायचा. जिथे आतली साईड ओपन आहे तिथे सावकाश स्प्रे करायचा. सगळं काढलेलं आहे कचरा सुक्या कपड्याने काढून घ्यायचा आहे. इथे जे काही चिकट डाग आहे तिथे स्प्रेने आधी चिकट डाग काढून घेतले आहे आणि एकदा स्प्रे करून थोडंसं तसंच राहू द्यायचं आहे. स्प्रे करून तसंच ठेवलं आहे थोडा वेळ. त्याच वेळेत बाकीचा वेळ आहे त्याचा आपण आतले भांडे आहे ते धुवून घ्यायचे आहे. डिशवॉश लिक्विडने साफ करून घ्यायचं आहे. स्वच्छ पाण्याखाली धुवून घ्यायचं आहे. तर एक एक पार्ट असा मी धुवून घेतला आहे. घासणी नरम घ्यायची आहे. दुसरी घासणी घेतली तर क्रॅचेस पडतात. टूथब्रशच्या सहाय्याने साफ करायचं आहे. आतली घाण वगैरे टूथब्रशच्या सहाय्याने निघून जाते. भांडे पूर्ण साफ झालं आहे. आता आपल्याला बराच वेळ झालेला आहे. स्प्रे करून पुसून घेऊया. मी येथे कॉटनचा रुमाल घेतला. कानाकोपऱ्यातही पुसायचं आहे. आपल्याला फ्रीज 2 ते 3 वेळा पुसायचं आहे. बराच वेळ जातो फ्रीजची साफसफाई करण्यात. हे बघा इथे काही फटे आहेत ते आपल्याला कपडा घालून साफ नाही करता येत. ब्रशच्या सहाय्याने साफ करू शकतो आणि फ्रीजही क्लीन होते. आणि अशा प्रकारे संपूर्ण साफ करून घेतले. हा आपला सोल्युशनचा स्प्रे केलेला आहे. खूप चांगला स्प्रे उपयोगी पडतो. कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं. स्प्रे आणि कपड्याने 2 वेळा पुसूनच घ्यायचं आहे. मी 2 वेळेस पुसलेले. तुम्ही बघू शकता फ्रीज किती स्वच्छ झालेलं आहे. पूर्ण कानाकोपऱ्यात व्यवस्थित पुसलं गेलेलं आहे ब्रशच्या सहाय्याने. आणि आता ते स्लाइड्स आणि पार्ट्स धुवून घेतलेले आहेत. ते कोरडे करून घेतलेले आहेत कॉटनच्या कपड्याने. आणि आता ते सगळे लावून घेऊया. लावून झाले आहेत फ्रीजचे पार्ट. आतून सर्व स्वच्छ झाले. बाहेरून पुसून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपली फ्रीजची स्वच्छता बाहेरून मधूनही झालेली. बघा किती छान फ्रीज स्वच्छ झालेलं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.